कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलाच पाहिजे. तुम्ही करू शकता असा विश्वास कोणालाही नसला तरी देखील तुम्ही करू शकता असा विश्वास तुम्हाला असलाच पाहिजे. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकलात तरच तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकतात ना. त्यामुळे तुमच्यावर कोणीही प्रेम करत नसलं तरीही तुम्ही स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. खरं तर जग तुमच्यावर प्रेम करायला तेव्हा सुरू करेल जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरू कराल. एकंदरीत पाहता जग तुमच्याकडे कसं पाहतं यामुळे तुम्हाला फारसा फरक पडणार नाही, पण तुम्ही स्वतःकडे कसं पाहता त्यामुळे तुम्हाला सर्वतोपरी फरक पडेल. नमस्कार मंडळी, मी निलिमा, तुमची जवळची मैत्रीण. मला सांगा, तुम्ही कधी स्वतःचा आदर केला आहे का? स्वतःला छान वागवलंय का? स्वतःवर प्रेम केलंय का? आत्मविश्वास डगमगून न देण्यासाठी सतत तुम्ही प्रयत्न करतात का? आरशामध्ये पाहून स्वतःसोबतच गप्पा मारणे, रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःबद्दल छान छान वाक्य बोलणे, रोज संध्याकाळी छान स्वतःसाठी स्वतःसोबत एकटंच जाऊन फेरफटका मारून येणे, याने सुद्धा आत्मविश्वास वाढतो. उगाच छान तयार होऊन स्वतःचा छान एखादा सुंदर सेल्फी काढून तो तुम्ही कधी पोस्ट केला आहे का? इतरांसाठी नाही, स्वतःसाठी. ज्या गोष्टी करण्याची भीती वाटते त्या गोष्टी मुद्दामून केल्या आहेत का? मग आता त्या करायला सुरुवात केली पाहिजे ना. त्यामुळे तर आपण आत्मविश्वास वाढणार आहे. आपल्याला कोण काय म्हणतंय याकडे खूप लक्ष देतो आणि यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. तुम्ही ते वाक्य ऐकलं असेल ना, की नृत्य असं करा जणू कोणीच तुमच्याकडे लक्ष देत नाहीये. आपल्याला आयुष्यही अगदी तसंच जगायचं आहे. आयुष्य अशा सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आवडतात त्या करायला सुरुवात करायची, की जणू काही आपल्याकडे कुणी बघतच नाहीये, आपल्याला कुणी काही म्हणतच नाहीये. जरी आपल्या कानावरती अशा गोष्टी आल्या, आपल्याबद्दल लोक असे असे म्हणताय, पण जर आपण चांगल्या गोष्टी करत असू आणि त्यातूनही लोक काहीतरी आपल्याला बोलत असतील, मग तिकडे लक्ष दिले पाहिजे का? अजिबातच नाही. त्याने आपला आत्मविश्वास डगमगणार आहे. सुरुवातीला तर सगळेच बोलतात, पण जेव्हा आपण अशा काही गोष्टींमधून काहीतरी अचिव्हमेंट करतो त्यावेळेला हेच लोक आपले कौतुक करतात ना. जगा अशा रीतीनं जणू प्रत्येकजण तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे. सुरुवातीला असं जगायचं आहे की प्रत्येकजण आपल्याकडे अजिबातच लक्ष देत नाहीये. कोण काय म्हणतंय मला कळतच नाहीये, मला ऐकूच येत नाहीये. आणि त्याच्यानंतर आपलं जगणं, आपली सुधारित आवृत्ती अशी असली पाहिजे की प्रत्येकजण आपल्याकडे लक्ष ठेवतोय, आपण काय करतोय त्यातून प्रत्येकजण इन्स्पायर होतोय. या पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडवून आणता आलं पाहिजे. आपण कशा पद्धतीने स्वतःला वेळ देतो, आपण स्वतःची काळजी कशा पद्धतीने घेतो, आपण आपलं रुटीन अगदी व्यवस्थित छान फॉलो करतो का? या सगळ्या गोष्टींमधून आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. सुरुवातीला लोक बोलतील जेव्हा आपण लहान लहान गोष्टींना नाही म्हणायला सुरुवात करू आणि तो वेळ आपण स्वतःसाठी द्यायला सुरुवात करू. त्यावेळेला हे काय करतीयेस, याने काय मिळणार आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. पण नंतर जेव्हा आपण या गोष्टींमधून कन्सिस्टन्सी करायला सुरुवात करू आणि त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये भर पडलेली लोकांना जाणवेल, आपलं व्यक्तिमत्व भारदस्त झालेल्या लोकांना दिसेल, त्यावेळेला ते लोक आपल्याकडून प्रेरणा घेणार आहेत. सगळ्यांसोबत राहूनही आपल्याला सगळ्यांपासून अलिप्त राहता आला पाहिजे. आपल्याच धुंदीमध्ये जगता आलं पाहिजे. लहान लहान गोष्टींमध्ये लक्ष घालण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या लहान लहान गोष्टींमध्ये जर आपण आपलं लक्ष घातलं तर सगळी नाती वरवरची असतात. अंतर्यामी फक्त आपण एकटेच असतो. हजारांचा समुदाय आपल्या अवतीभोवती असतो, पण तरीही आपला एक भाग नेहमी एकटाच असतो. आपल्या जिवलग व्यक्तीला आपण आलिंगन देतो तेव्हाही आपला एक भाग आपला एकटाच असतो. आपण या जगात एकटेच आलेलो आहोत आणि हे जग सोडून जाताना पण आपण एकटेच असणार आहोत. अस्तित्वात्मक एकटेपणा हाच आपला खरा स्वभाव आहे. आपण जेव्हा एकांतात
एकांताचा आनंद घ्यायला सुरुवात करतो, आपण जेव्हा स्वतःमध्ये रमायला सुरुवात करतो, त्याच वेळेला आपण आपल्या स्वतःसोबत इतरांचाही आधार बनणार आहोत. एखादी गोष्ट करायला घ्यायची, 1-2 दिवस करायची आणि मग ती सोडून द्यायची आणि मग पुन्हा आपलं जीवन इतरांसोबत कंपेअर करत बसायचं. स्वतःची तुलना इतरांशी करत बसायची. यामधून काय मिळतंय? यामधून आपण फक्त आपला आत्मविश्वास गमावतोय. आपण आपलं आयुष्य का आणि कशासाठी जगतोय याचा शोध जर आपण आपल्या आयुष्यात घेऊ शकत नसलो, तर मग आयुष्य काय कामाचं आहे? आपण खूप वेगळे आहोत. आपण खूप छान आहोत. आपण खरंच काहीतरी केलं पाहिजे आणि आपण काहीच का करत नाही आहोत? आपल्याकडे एक क्षमता आहे, पण त्या क्षमतेकडे पाहण्याची दृष्टी नाही आहे. का बरं? ती दृष्टी निर्माण केली पाहिजे. स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. सततच स्वतःवरती काम करणे हा एकच आत्मसुधारण्याचा मार्ग आहे. तो अवलंबून आणलाच पाहिजे. स्वतःच्या रुटीनकडे आणि स्वतःकडे बारकाईने लक्ष दिलंच पाहिजे ना. एक लक्षात घ्या की लोखंडाची सळी 250 रुपयाला पडते. तिचा जर घोड्याचा नाल बनवला तर त्याची किंमत 1000 रुपयांइतकी होते. तिच्या सुऱ्या बनवल्या, बारीकवाल्या सुया ज्या येतात त्या बनवल्या तर त्याची किंमत 10,000 रुपये इतकी होते. तिच्यापासून घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग बनवल्या तर त्याचं मोल 1,00,000 रुपयांपर्यंत होतं. आपली स्वतःची किंमत आपण काय आहोत यावरून नाही ठरत, आपण स्वतःला काय बनवतोय यावरून ठरते. आणि म्हणूनच स्वतःवरती काम करणं आणि स्वतःला योग्यरित्या तयार करणं खूप गरजेचं आहे. आपलं व्यक्तिमत्व कसं भारदस्त बनवायचं. आता जरा थांबूया. जे काही चाललंय थोडंसं बाहेर पडूया, स्वतःवर काम करूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया अशा छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.